तुम्ही बघत आहात अमोक चॅनल आणि ही आहे क्राईम डायरी. हा स्क्रीनशॉट नीट बघा. कॉमेंट्समध्ये कोणी मजा घेतंय, कोणी हार्ट टाकतंय. पण या सगळ्यामागे आहे एका व्यक्तीचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. कोलकात्यातील एका युजरने सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट केली. फोन रिपेअर शॉप इन कोलकाता लीक्ड माय प्रायव्हेट व्हिडिओज. आय डोंट नो हाऊ टू रिकवर फ्रॉम दिस ट्रॉमा. कल्पना करा, तुम्ही मोबाईल रिपेअरला दिला आणि त्यातूनच तुमचे प्रायव्हेट फोटो व्हिडिओज जगासमोर आले. त्या युजरचं म्हणणं, मी पूर्णपणे कोसळलोय. पालकांनी बोलणं बंद केलंय. मी सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केली आहेत. मित्रांपासून दुरावलोय. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. एक छोटासा रिपेअर आणि संपूर्ण प्रायव्हसी धुळीस मिळाली. कारण आपण सगळी मोबाईलमध्ये पर्सनल फोटोज, सेल्फीज, अगदी खाजगी डॉक्युमेंटसुद्धा ठेवतो. आणि एकदा तो डेटा चुकीच्या हातात गेला की मग बचाव कठीण होतो. त्यामुळे आता प्रश्न तुमच्यासाठी, जर उद्या तुमचा मोबाईल खराब झाला तर तुम्ही तुमची प्रायव्हसी कशी जपाल? प्रायव्हेट फोटो व्हिडिओज नेहमी इन्क्रिप्टेड फोल्डरमध्ये ठेवा. मोबाईल दुरुस्तीसाठी शक्यतो ऑफिशियल सर्व्हिस सेंटर वापरा. आणि काही गैरप्रकार झाला तर लगेच सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार द्या. मोबाईल दुरुस्त होतो, पण एकदा इज्जत आणि विश्वास तुटला की पुन्हा जोडणं अशक्य. म्हणून पुढच्या वेळी फोन दुरुस्तीला देताना हा स्क्रीनशॉट आठवा आणि स्वतःला नक्की विचारा, मी खरंच सुरक्षित आहे का?